याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी हळूहळू चाला कोणी कवनासी न बोला आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी तू का म्हणे सांडा घाटे तू का म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपे सेवेकरता घेतलेला अभंग विठोबाचे प्राणसखे पंचमवेद निर्माते देहूचे सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त साधकांचे मायबाप महाराष्ट्र भूषण भक्ती ज्ञान वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण असलेले जगदवंदनीय परमपूजनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी संत सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या कैलासवासी बाबूराव देवडी कृतभंग गाथेतील 4092 भंगापैकी 3688 नंबरचा म्हणजेच 3688 नंबरचा 4 चरणाचा उत्कृष्ट महत्त्वाचा सुंदर 375 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांच्या वाङ्मयातनं निर्माण झालेल्या गाथ्याच्या काल्याच्या प्रकरणातील काल्याचं यथार्थ प्रतिपादन करणारा असा अभंग आहे। आपल्या वारकरी संप्रदायाची भव्य आणि दिव्य परंपरा राहिलेली आहे। माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराजांपासून ते संत निळोबाराय संत बहिणाबाई संत शंकर स्वामी शिरूर संस्थानापर्यंत ती जी दिव्य परंपरा चालत आलेली आहे ती परंपरा म्हणजे कीर्तन कुठचंही असो कोणाचंही असो परिहार देणं अतिशय ग्राह्य आहे, उपयुक्त आहे, गरजेचं आहे। त्या संबंधाने त्या माध्यमातून त्या विनियोगातून त्या स्वयंपूर्ततेतून त्या तद्रूपतेतून त्या एकरूपतेतून त्या अंतर्व्यापकतेतून त्या उदात जगत कल्याणप्रद व्यापक दृष्टिकोनातून त्या सार सर्वस्ववितेतून ती अद्वैत दिव्य प्रणालींना चैतन्यतेतून त्या भव्यतेतून त्या दिव्यतेतून आणि त्या जगत कल्याणाच्या दिव्य विचारातून वंजारवाडी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी यजमानाच्या द्वारे भव्य दिव्य मंदिराचं बांधकाम भगवान रामाचं मंदिर सपरिवार आणि करुणाकर भगवान शंकरांचं मंदिर या ठिकाणी पूजनीय महाराजजींच्या मार्गदर्शनानं या ठिकाणी मंदिराच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं त्रिदिनी कीर्तन महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आला आणि त्यानिमित्तानं काल्याचं कीर्तन वेळेचा थोडासा अभाव आहे। भगवत कृपेनं काय कुणास ठाऊक इथे मंडप पातळ आहे पण ऊन लागत नाही। बऱ्याच ठिकाणी कालपर्यंत ऊन होतं, आता इथे लागत नाही म्हणजे याचा अर्थ भगवंतानं ही सेवा जी आहे हे स्वीकार केलेली दिसते। वातावरणही फार सुंदर आहे। कीर्तनाला उपस्थित असणारे पूजनीय मार्गदर्शक महाराजांसहित यजमानासहित वेदध्यान तत्पर लोक ज्ञाननिष्ठ तपोनिष्ठ वयोनिष्ठ ज्ञानवृद्ध तपोवृद्ध वयोवृद्ध गुणजनी टाळकरी माळकरी वारकरी नानावेद अन्य सांप्रदायिक मंडळी दृश्य अदृश्य शक्ती प्रगड प्रगड चेतना बालगोपाल भक्तिशक्ती स्वरूपा माता बहिणी भगवत चरण कमलानुरागी राजशक्ती शिवशक्ती पितृशक्ती धर्मशक्ती परमार्थपणे माईक सिस्टमवाले ऑपरेटिंगवाले येणाऱ्या 1 तासात करणारे तुम्हाला की कीर्तन काय असतं। विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई। प्लीज डोंट टेक ए पर्सनल, व्यक्तिगत कोणाला बोलत नाही, युनिव्हर्सल बोलतो आहे। सध्या मार्केटमध्ये जी स्थिती आहे ब्रह्मलीन गुरुवर्य माझे महाराज साखरे महाराज सांगायचे, किसन महाराज साखरे त्यांच्याकडनं मी वारकरी शिक्षण घेतलेलं आहे। गुरुवर्य महाराज सांगायचे संप्रदायामध्ये जेव्हा मलिनाधीश लोक घुसत असतात तेव्हा संप्रदायाला थोडीशी मलिनता प्राप्त होते, संप्रदायाला थोडा मळ चढतो, संप्रदायाला थोडं मालिन्य प्राप्त होतं। जेव्हा कीर्तनामध्ये भजनामध्ये संप्रदायामध्ये त्या परंपरेचं अवगाहन अवलोकन अनुसरण होत नाही तेव्हा संप्रदाय हा नरकाभिमुख होत असतो। काय म्हटलं मी म्हणजे याचा अर्थ पूर्ण नरकात जात नाही पण नरकाभिमुख होत असतो आणि त्यातली त्यात त्याची बदनामीचं थोडंसं वलय त्याच्यावरती तडतं। जसं अहिल्यानगर आज हादरलं, कीर्तनकार एका मुलीवर लैंगिक अत्याचार करत होते। मला मान्य आहे सगळे तसे नाही आहे, गावासोबत किडे रगडतात लोक, पण जवळपास 80% संस्था बोगसच आहेत। सत्य कड़वा होता, कड़वा है लेकिन सत्य है भैया। सगळं नाही ना, आम्ही मान्य करतो ना। काही काही लोकांवर विनाकारण ताशेरे ओढल्या जातात, आरोप प्रत्यारोप होतात, पण किती लोकांनी इंद्रियांचं दमन केलेलं आहे।
ब्रह्मलीन सातारकर बाबा म्हणायचे, लग्न करून जो संप्रदायाची सेवा करतो तो खरा संन्यासी. जो भगवे कपडे घालून संन्यासी करतो, कपडे सेवा करतोय तो संन्यासी नाही. जरी झाला संन्यासी माध्यान्ह काळी तोंडवासी. संन्यासाचे दोन प्रकार सांगितले आहेत धर्मशास्त्रामध्ये. एक संन्यासी आहे जन्मापासून मरेपर्यंत अंतिम श्वासापर्यंत गुरुकुलामध्ये त्यानं गुरु परंपरेप्रमाणे अध्ययन केलंय. मरेपर्यंत तो संन्यासी आहे. संन्यासी धर्माचं पालन करतोय, ब्रह्मचर्य आश्रमाचं पालन करतोय, लग्न करतच नाही. तो जो संन्यासी आहे त्याला म्हटलेलं आहे नैष्टिक ब्रह्मचारी. आणि दुसरा संन्यासी असा आहे जो जन्माला आल्यापासून लग्नाच्या आधी ब्रह्मचारीच असतो, पण लग्न झाल्यानंतर वय वर्ष 25 ते 50 मध्ये गृहस्थाश्रमाचा स्वीकार करतो आणि वयाच्या 50व्या वर्षानंतर वानप्रस्थाश्रमाचा स्वीकार करतो. त्याला उपकुर्वाण ब्रह्मचारी म्हटलेलं आहे. लग्न करूनही ब्रह्मचारी. मग कोणता परवडला तुम्ही सांगा? लग्न न करता लफडं करून अटकलेलं बरं, का लग्न करून पोरं बाळं झाले आणि मग आश्रमाचा रस्ता? द चॉईस इज यू आर द वेज इन युअर हँड माय डिअर. ऐसे संत झाले कळी, तोंडी तंबाखूची नळी, स्नान संध्या बुडविली, पुढे भांग ओढाविली. भांग भुरका हे साधन, पची पडे मध्यपान, तुका म्हणे अवघे सोंग, तेथे कैसा पांडुरंग. 1171 अभंगाचा नंबर. 4 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडी कृतभंग गाथा. टिळा टोपी उंच दावी, जगी मी एक गोसावी, अवघावर पंगसारा, पोटी विषयांचा थारा. मुद्रा लाविती कोरोणी, मान भावयासे जणी, तुका म्हणे अयसे किती नरका गेले पुढे जाती. 1170 अभंगाचा नंबर. 4 चरण तुकाराम महाराजांची गाथा. इथे मी कोणाला बोलत नाही, वस्तुस्थितीवर बोलतो, राग येऊ देऊ नका. काय झालं, बरेच लोक काही नाही जमलं तर आजकाल सीजन आलंय महाराज व्हा. मार्केटमध्ये डिग्री लागत नाही, सर्टिफिकेट लागल नाही, नॉट सर्टिफाईड, नॉट ऑथोराइज्ड, इल्लीगल. मचमोर बाबा, डे बाय डे बर्थ टू मचमोर बाबा इन आवर सोसायटी. रोजच्या रोज नवीन नवीन बाबा पैदा व्हायला लागलेत म्हटले. मी नाही सांगत, तुकोबराय म्हणतात हे. गाजराची पुंगी तैसे नवे झाले जोगी, काय करोनिया पठण, केली हंता जतन, अल्प असे ज्ञान, अंगी ताठा अभिमान, तुका म्हणे लंड हाणून फोडा त्याचे तोंड. 1168 अभंगाचा नंबर. 4 चरण तुकाराम महाराजांची गाथा. आळंदीला कोणत्या महाराजांनी आपल्याला माळ घातली आहे आणि विचारसागर, वृत्ती प्रभाकर, भामती निबंध, किती प्रक्रिया ग्रंथाचं अध्ययन केलं आहे. ज्ञानेश्वरी गुरुच्या मुखातनं किती ओव्या. आमच्या साखरे संप्रदायामध्ये पाहेपा ध्वजेचे चिरकुट राया जतन करिता, म्हणजे ध्वजवंदना करावी लागते. चरपट पंजरिका स्तोत्र वगैरे सगळं म्हणावं लागतं. ज्ञानेश्वरीच्या 25 ओव्या वाचावं लागतात. हे तिथं गेल्यावर कळन का घरच्या घरी बाबा झाल्यावर कळन? आळंदीला जाणे, इंद्रायणीमध्ये उडी मारणे, चप्पी करणे, चमनगोटा चपाती डोक्याची, नवरत्न तेल लगा करके दूर से चमनगोटा चमकना चाहिए. तेव्हा गेल्यावर होईल का असंच होईल? शंकराचार्य म्हणाले, आपल्या भारतामध्ये सध्या जगन्नाथपुरीचे जे शंकराचार्य आहेत ना, त्यांचा निर्णय अंतिम मानला जातो. का मानला जातो? तुकोबारायांचंही म्हणणं आहे, धर्मरक्षणासाठी तुमचे आमचे प्रयत्न आहे. पूर्वापार चालत आल्यात. प्राचीन भारतानंही धर्मरक्षणासाठी प्रयत्न केले. मध्यम युगीन भारतामध्ये ते प्रयत्न झाले. तुम्ही आम्ही त्या धर्मरक्षणासाठी काय करत आहोत? अहोरात्र झटत आहोत. तर तुकोबाराय म्हणतात, धर्मरक्षा वया करणे आटी आम्हासी, वाचा बोलो वेद नीती करू संती केले ते. म्हणजे धर्मरक्षणासाठी आम्ही जीवाची अशी शर्त करू, प्राणाची अशी बाजी लावू की मुखानं काय करू? वेदाचे वचनच गाऊ आम्ही. आणि संतांना आम्हाला जो मार्ग दाखवला. 137 अभंगाचा नंबर. जे धर्म जात आघवे, युगी युगी म्या रक्षावे, ऐसा ओगो हा स्वभावे, आद्यू असे ओवी. नंबर 49 अध्याय नंबर 4 ज्ञानेश्वरी. धर्म तो न कळे काय झाके लेवडे जीव भ्रमले, या कामे कैसे कळू येते वर्मे विषयांचा माझं काही धरोणे दिलाज, तुका म्हणे लांसी माझ्या नाजवे ते कैसे. 2156 अभंगाचा नंबर. 4 चरण तुकाराम महाराजाची गाथा. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडने हेचे आम्हा करणे काम, बीज वाढभावे नामा, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फेडे नाही भेडे भार, तुका म्हणे साना थोर. 2076 अभंगाचा नंबर. धर्माचे ते मूर्ती पाप पुण्य तुझ्या हाती. मला माहिती असे कीर्तन तुम्ही गंज ऐकले. एक था राजा एक थी राणी, दोनों मर गए खत्म कहानी, कहाँ पे गए थे कहाँ पे नहीं, क्या लाया कुछ भी नहीं, ग्लास तोडा बाराणा, घेणं देणं कंदील लावून येणं, माळ्याची मागा कोल्याचं भांडण, जन्मास येऊनी काय केले तुवा मुद्दल गमाविले, कारण फिरसे मागारा अजून तरी फजित खोरा. हे 2168 अभंगाचा नंबर.
जो गायक आहे त्यानं गायनच करायचं, कीर्तन कधीच करायचं नाही. जे जे मोठमोठाले गायक होते ना त्यांचं गायन खलास झालं कीर्तन करू करू. आणि जे कीर्तनकार होते त्यांनी जास्ती उस्ताद नुसरत फतेह अली खान साहेब सारखं करायचा प्रयत्न करायचा नाही. अभ्यासही चालला जातो. धड परंपरा धोबिका कुत्ताना घरकाना घाट. एकच रस्ता वेदमार्गे म्हणून गेले, मनोमार्गे गेला तो तिथे मुकला. एक सदे सब सदे सब सदे सब जाय. मोठमोठ्याला गायकांचं घराणे आहेत ना, एकच राग चांगला पक्का करायचा मग येतं. सगळं करायला गेलं तर बाबाही गेले आणि दशमाही गेले. आपलं कसं म्हणलं केलं नाही तर तेल लावत गेलं. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा मी पर्सनल बोलत नाही, पण जे शिकलो आहे त्याचं तर पालन करावं लागेल ना बाबा. जे काही शिकलो आहे आळंदीला त्याचं तर पालन करावं लागेल ना बाबा. आपल्या या कीर्तनामध्ये काय आहे माहिती आहे का? युक्ताहार न लगे अनेक साधने अल्प नारायणे दाखविले. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. 71 अभंगाचा नंबर. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. 906 ना बाबा अभंगाचा नंबर ना बाबा. कीर्तनाची गोडी देव निवडी आपण कोणी भारे अधिकारी. त्याची हरी देईल अंगी वैराग्याचे बळ. 645 ना बाबा अभंगाचा नंबर. 4 चरण ना बाबा तुकाराम महाराजाची गाथा. काय श्लोक आहे तो? श्लोक काय आहे? यत् फलमना अस्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभते सम्यक कलो केशव कीर्तनात. अध्याय नंबर 1 ना बाबा. श्लोक नंबर 68 ना श्रीमद भागवत महात्म्य. जे फळ कलियुगामध्ये तपश्चर्या करून भेटत नाही, रामदेव बाबाचा योगा करून भेटत नाही, माळीचा मणी वडू वडू माळ्यात चोपड्या करू करू माळी तुटुस्तर जप केला तरी देव भेटत नाही म्हटले, ते फळ कलियुगामध्ये हरिकीर्तनानं प्राप्त होतं. टू बी हँग किल डेथ. कीर्तनाची परंपरा मोडू नका, मोडली तर नरकात जाताल म्हणले तुम्ही. विषयाचे सुख येथे वाठे गोड, पुढे अवघड यमदंड. मारिती तोडीती झोडीती निष्ठर, यमाचे किंकर बहुसाल. 440 अभंगाचा नंबर. तामिश्र 1, अंधतामिश्र 2, रवरव 3, महारवरव 4, कुंभिपाक 5, कालसूत्र 6, असे पत्रमळ 7, सुकर्मुकाट अंधकूप 9, क्रमे भोजनतः सदंश 11, तप्पसुरमे 12, वज्रकंटक शाल्मळ 13, वैतरणी 14, पयोत 15, प्रणरो 16, विशेषण 17, लाला भक्ष 18, सार म्यादन 19, अवी 20, ऐपान 21, क्षारकर्दम 22, लक्षकोण भोजन 23, शुल्प्रो 24, दंदशुक 25, आपण निरोधन 26, पर्यावर्धन 27 आणि द सुचिमुख 28 नरककुंड पापाच्या गाड्या. सकाळी उठून जर का काकडा नाही म्हटले, संध्याकाळी हरिपाठ नाही म्हटले, ब्राह्मणानं संध्या नाही केली तर ब्राह्मण राहत नाही, जनावर होतो. तसं वारकऱ्यानं जर का रोज ज्ञानेश्वरी गाथा एकनादी भागवत वाचला नाही तर वारकरी सुद्धा जनावरच होतो. याला प्राकृत प्रस्तांतरी वारकरी संप्रदायामध्ये म्हटलं. कीर्तन म्हणजे राजा राणी इलू इलू नाही बरं का. कीर्तन म्हणजे अभंग आले पाहिजे, कीर्तन म्हणजे ज्ञानेश्वरीची ओव्या आल्या पाहिजे, कीर्तन म्हणजे श्लोक आलं पाहिजे. नाहीतर मग एवढे पैसे खर्च करू नका. 299चा रिचार्ज मारा. चला हवा येऊ द्या, चला हवा द्यावून डोक्याला ताप नका, चला हवा येऊ द्या फुकटमध्ये मस्त हसन नरकात जा. हे कीर्तनाचा तमाशा करू नका. विठोबा रखुमाई असो. कीर्तन काल्याचं आहे. मलाही काही जास्त येत नाही म्हणून मी तसंच करत थोडं इकडचं जोडू थोडं तिकडचं जोडू म्हटलं. भगवान रामांचं मंदिर बनलंय. 24 अवतारापैकी भगवान रामाचा जो अवतार आहे, एक बाणी, एक पत्नी, एक वचनी, मर्यादा पुरुषोत्तम, चारित्र्य संपन्न, सार्वभौम चक्रवर्ती सम्राट राजा रामचंद्र. काय किमिया आहे भगवान रामाच्या नावाची. महिमा गाताना तुकोबराय म्हणाले, राम म्हणता रामच होईजे, पदी बसोणी पदवी घेईजे,
तुकोबाराय म्हणतात, भगवान रामाच्या नामाचं सामर्थ्य. राम म्हणता रामच होईजे, पदी बसवून पदवी घेईजे. ऐसे सुख वचनिया हे विश्वास अनुभव पाहे. 3643 अभंगाचा नंबर. 4 चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडी कृतभंगाथा. राम रसाचिया चवी अनरस रुचती केवी. तुका म्हणेचा खोडिया सांगे, मज अनुभव आहे अंगे. जो भक्त राम प्रभूंची भक्ती करतो ना, त्याचं जीवन मर्यादेनं युक्त असतं, मर्यादेनं संपन्न असतं. बरं, भगवान रामाची सोडा, कोणत्या का होईना देवाची भक्ती ज्याच्या जीवनामध्ये विद्यमान आहे, प्रकट आहे, त्याच्या जीवनाचं पतन होऊच शकत नाही, त्याची दुर्गती होऊच शकत नाही. पण लोकांना भक्ती पण करायची आहे आणि भक्तीच्या सोबत लफडेही करायचे, असं कसं जमेल बरं? एक जण माझ्याकडे आला चालू कथेमध्ये, म्हटलं मी एकदम फर्स्ट क्लास गायक, म्हणे फुल क्लासिकल, पण क्लासिकल गाताना मला थोडंसं टाकावं लागतं आणि गळ्यात माळ नाही. आता येथे पाहिजे जातीचे, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळबळा वैष्णवांचा. संप्रदायाला मान्य नाही बाबा ते, तू किती भयान गात असला तरी ते संप्रदायाला. पण हा नियम धर्म, काही नित्य नेमाविन अन्न खाय तोची श्वान. 97 अभंगाचा नंबर. तुकोबाराय म्हणाले, आमच्या वारकरी संप्रदायामध्ये जे लोक वारकरी शिक्षण संस्थेतून आळंदी, पंढरपूर, पैठण कुठून शिकून आले असं ना, ज्या वेळेला बसल्यावर डायरेक्ट देवाचं स्मरण न करता पुंडलिक वरदा अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे अन्नपतेंना हे गीतेचे श्लोक किंवा 15 वाद्य नसेल येत, हे काही म्हणल्याशिवाय जर का काही खाल्लं तर पाप आहे म्हणले. जनावर खातोय का? अरे आपण माणसं आहेत म्हटलं. काही नित्य नेमाविन अन्न खाय तोची श्वान म्हणाले ना तुकोबाराय. अरे काही नियम आहेत बाबा याचे, असं बिना नियमाचं कसं चालेल? जो भगवान रामाची सेवा करतो त्याच्या जीवनामध्ये मर्यादा विद्यमान होते, कोणत्याही देवाची. ज्याची भक्ती थोडी पूर्ण विषयाची गोडी, तो नरची नवे पाही खरं जाणा तो देही. 3199 अभंगाचा नंबर. 4 चरण तुकाराम महाराजाची गाथा. पण ज्याच्या जीवनामध्ये भक्ती परंपरेनं युक्त आहे, पूर्व सुकृताचा, पूर्ण अभ्यासाचा, दास सद्गुरूचा तोची दाणे, भक्तीचे ते वर्म जयाची हाती, तया घरी शांती क्षमा दया अष्ट महासिद्धी ओळंगती द्वारी नवजदी दवडिता. 3193 अभंगाचा नंबर. 5 चरण. अनिमा महिमा गरिमा वशित्व ईशित्व सकाम्य प्राप्ती आणि प्रकाश. 8 सिद्धी पायाशी लोळण घालतात. पण ती भक्ती ही देवाला मान्य असलेली पाहिजे म्हणले. आपण जर का मनानं भक्ती केली, मग तुम्ही म्हणाल वारकरी संप्रदायाचं आराध्य भगवान पांडुरंग आहेत, आता रामाचं करायचं म्हटल्यावर हे रेग्युलरचं सोडायचं का? रेग्युलर सोडायचं नाही. भगवान रामच कृष्ण झाले सर्वांना माहिती आहे, आणि भगवान श्रीकृष्णच पांडुरंग झाले आणि पांडुरंगच बालाजी झाले. परत एकदा सांगतो, भगवान रामाचा अवतार, भगवान रामाच्या अनेक लाखो वर्षानंतर भगवान श्रीकृष्णाने अवतार संपवल्यानंतर पंढरपूरचे पांडुरंग आणि पंढरपूरच्या पांडुरंगानंतर तिरुपती बालाजी असा अवतार आहे. तर आपल्या वारकरी संप्रदायाचा आराध्य कोण आहे? भगवान पांडुरंग आहे. त्या पांडुरंगाची आराधना आपण वारकऱ्यांनी करावी. तसं इथे भगवान रामाचं मंदिर आहे. भगवान शंकर, हरिहरा भेद नाही नका करू बाद, एकैकाचे हृदय गोडे साखरेच्या ढाई भेद कासी नाड, एक विलांटीचं आड उजवे वाम भाग, तुका म्हणे एकची अंग. 99 अभंगाचा नंबर. किंवा एकनाथ महाराज म्हणाले, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम. 956 एकनाथी गाथा अभंगाचा नंबर 956. भगवान शंकर करुणाकर आहे आणि भगवान शंकराचं मंदिर या ठिकाणी बांधलेलं आहे. भगवान शंकर इतके करुणाकर आहे म्हटले, रावण 36 रागामध्ये त्यांचं गायन करायचं. 8 घंटे रावण पूजा करायचा. रावणानं एक शिवतांडव स्तोत्र लिहिलेलं आहे, जे ऐकलं की भगवान शंकर तंद्रेमध्ये असायचे आणि ती तंद्रा कायमची सोडून द्यायचे आणि रावणाच्या पाठीमागे पळत यायचे. भगवान शंकराला गायन फार प्रिय आहे आणि करुणाकर म्हटलं आहे. श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदाचा जर का विचार केला तर सगळ्या देवतामध्ये सर्वात लवकर प्रसन्न होणारं दैवत भगवान शंकर आहे. भगवान शंकराचं एक नाव आहे, संस्कृत शब्दकोश उघडा आणि संस्कृत शब्दकोशामध्ये भगवान शंकराचे जे 1000 नाव आहे, सहस्र किंवा अनंत नावं म्हणूयात आपण, ते अनंत किंवा सहस्र नावामध्ये एक आशुतोष नाव आहे. आशुतोष नावाला व्याकरणीय दृष्ट्यानं जर का आपण त्याचा पदच्छेद केला किंवा संधिविग्रह केला तर आशु अधिक तोष. आशूचा अर्थ काय होतो? आशु म्हणजे प्रसन्न आणि तोष म्हणजे तुरंत. आशु म्हणजे प्रसन्न, तोष म्हणजे तुरंत. तुरंत प्रसन्न होने वाला दैवत भगवान शंकर है. आणि म्हणून हे जर का गायलं तुम्ही गावं असं कंपल्सरी नाही, पण रावण गायचं हे गुरुचरित्रात वर्णन आहे. तर रावण ते
36 रागामध्ये गायचा जटाट भिंगल जल प्रवाह पावितस्थलय गलय मलंब लंबितम भुजंग तुंग मालिका डमट 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 डमन्निनाद बड्ड मरभयम चकार चंड तांडव तणोतुणः शिव शिवं जटाकटाः सब्रमं भ्रमन्निलिम्ब निर्धरि विलोल वीचि वल्लरि विराजमान मूर्धनि धगत् धगत् धगज्ज्वलल्ललाट बट्ट पावके किशोर चन्द्रशेखर रति प्रतिक्षणं मम धरा धरेन्द्र नन्दिनि विलास बन्धु बन्धुर पुरत्तिगन्त सन्तति प्रमोदमान मानसे कृपाकटाक्ष धोरणि निरुद्ध दुर्धरापदि क्वचित् दिगम्बरे मन विनोद हेतु वस्तुनि भगवान रामाचं मंदिर झालंय, भगवान शंकराचं मंदिर झालं आणि काल्याचं कीर्तन म्हणजे काय आहे? भगवान श्रीकृष्णाच्या रांगड्यापासून त्या लिहिलेल्या कथितो वंश विस्तारो भवता सोम सूर्ययो राधण्यामचोभ वंशानां चरितं परमाद्भुतं 10:1 श्रीमद भागवत स्कंद नंबर 10 अध्याय नंबर 1 श्लोक नंबर 1. ज्या वंशामध्ये भगवान श्रीकृष्ण जन्माला येणार आहे त्या वंशाची कथा शुकाचार्य राजा परीक्षितीला शुक्ताल तीर्थामध्ये वडाच्या झाडाखाली 5126 वर्षापूर्वी जे भागवत कथा सांगितली आहे कलियुगामध्ये सगळ्यात आधी, त्या कथेच्या अंतर्गत सांगतात. वसू नामतिथी बुधवार असे भगवान श्रीकृष्ण जन्माला आले तेव्हा वसू नावाची तिथी होती, वार बुधवार होता. रोहिणी नावाचं नक्षत्र होतं. रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र माया घाली असर रक्षपाळ. श्रावणे मारीला तोची होता मास. श्रावणाचा महिना आहे. वसू नावाची तिथी आहे. कृष्ण पक्ष आहे. गोकुळाष्टमी तिथी आहे. वेळ रात्रीची 12 वाजेची आहे. रोहिणी नक्षत्र आहे आणि वार बुधवार आहे. वसुदेव आणि देवकी यांना कंसानं कारागृहामध्ये बंदी करून ठेवलं. वसुदेव देवकीचं लग्न लागलं, वरात काढल्यावर वरतून आकाशवाणी झाली, अरे मूर्ख कंसा, ज्या तुझ्या चुलत बहिणीच्या लग्नामध्ये तू तिच्या वरातीमध्ये एवढं प्रेमानं नाचतोय, अरे वेड्या, हिचा 8वा पुत्र तुला मारणार आहे आणि तू नाचतोस वय रे. हा दुष्ट होता. नामदेवराय सांगतात यांना हातामध्ये खडक नावाचं शस्त्र घेतलं. म्हणून परिवर्तन यह संसार का नियम आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले फ्रॉम हिअर वन मोमेंट चेंज कॅन चेंज युअर लाईफ. आपण बदललं पाहिजे. आपल्यामध्ये दुर्गुण असतील आपण सुधारले पाहिजे. आपल्यामध्ये ॲटिट्यूड असेल, अभिमान असेल, त्याचं वलय आपण काढून फेकलं पाहिजे आणि खऱ्या साधू संतांच्या चरणामध्ये आपण नतमस्तक झालं पाहिजे. जीवन बदलल्याशिवाय राहत नाही. तर भगवान श्रीकृष्णाचे माता पिता वसुदेव देवकी 6 पुत्र कंसानं कारागृहामध्ये त्यांना बंदी केलं, मारून टाकले. 7व्यांदा शेष नाग जो आहे अनंतम वासुकिम शेषम पद्मनाभम च कंबलम शंखपालम च धृतराष्ट्रम तक्षकम काल्यम तथा एतानि नवनागानि नागानांच्या महात्म्यानां सायंकाल पठे नित्यम प्रातकाल विशेषतः. नवनागापैकी जो शेष नावाचा नाग आहे, जो रामावतारामध्ये लक्ष्मण झाला होता आणि त्या लक्ष्मणाच्या हातानं एवढं दिव्य कार्य झालं. रामायणामध्ये वाल्मिक महाराजांनी असं लिहिलं की रावणाला ज्या 80,000 बायका आहेत, 1,00,000 मुलं आहेत, 1,25,00,000 नातू आहेत, त्यामध्ये लक्ष्मण दादाचा जावाई म्हणजे सुलोचनेचा पती आपला लक्ष्मण दादाचा जावाई म्हणजे इंद्रजित मेघनाथ याचं मरण त्या व्यक्तीच्या हातानं होतं जो 14 वर्ष पायात चप्पल घालणार नाही आणि अन्न खाणार नाही आणि जागरण करेल. म्हणजे लक्ष्मण दादा 14 वर्ष झोपले नाही, लक्ष्मण दादांनी 14 वर्ष अन्नाचा कण ग्रहण केला नाही आणि पायात चप्पल घातली नाही, तेव्हा लक्ष्मण दादा इंद्रजिताला मारू शकले. मग हे किती कष्ट पडले लक्ष्मण दादाला. मग लक्ष्मण दादाला रामावतारानंतर भगवान विष्णू म्हणाले आता तुम्हाला बळीराम व्हायचंय आणि मला जे आहे मला कृष्ण व्हायचं आहे, तुम्ही बळीराम व्हायला जा. ते म्हणले मागच्या जन्मात तुमच्यासोबत खूप हे केलं, आता धिस टाईम आय एम डोंट टेक ए रिस्क. मागेले अवतारी झालो लक्ष्मण सेविले अरण्य तुम्हा सवे या लागी अवतार मिन घेची. आता तू वडील होईबा सर्वज्ञा पाळीन मी आज्ञा तुझी बारे. शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर देवकी उदरी राहावे जाऊन मायसी मागून पाठविते योगमाया तुझं काढेल तेथून घालील नेऊन गोकुळासी. शेष म्हणे माझं श्रम झाले फार सेविले अरण तुम्हा सवे मागले अवतार झालो लक्ष्मण या लागी अवतार मी न घ्यायची. नामदेव महाराजांनी खूप मोठं प्रकरण लिहिलं काल्याचं. नाही मग त्याला चाड्याच्या झाडावर चढवतात. म्हणले एक काम करा, तुम्ही मोठे व्हा म्हणले. वडिलाच्या नंतर मोठा भाऊच वडील असतो. मी सगळं तुमचं ऐकल. मागच्या जन्मात मी राम तुम्ही लक्ष्मण तुम्ही माझं ऐकलं, या जन्मात मी सगळं तुमचं ऐकन. नुसतं काय चढवून दिलं, ऐकलं काहीच नाही. भगवान श्रीकृष्णाने तुम्हाला माहिती आहे भागवत ऐकलं असेल तुम्ही, काहीच नाही ऐकलं बळीराम दादाचं. 7व्यांदा शेष देवकीच्या उदरामध्ये प्रविष्टित झाले.
आता 6 मुलं मारले ना कंसानं देवकी वसुदेवाचे, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा मुलाचा जन्म झाला की त्या कारागृहामध्ये माता देवकीच्या मांडीवर तो मुलगा झोपलेला असायचा आणि त्या मुलाच्या पायाला धरून गारा 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 फिरवायचे आणि जमिनीवर आपटून मारून द्यायचे. बरोबर आहे की नाही? 7व्यांदा या मुलाला काही करू नये म्हणून या मुलाला याच्या प्राणाची रक्षा करण्याकरता भगवान विष्णूंनी योग मायेनं माता देवकीचा 7वा गर्भ जो 7 महिन्याचा तिच्या उदरामध्ये होता तो बळीराम दादाचा 7 महिन्याचा 7वा गर्भ मथुरेच्या कारागृहातून काढला आणि मथुरेपासून 10 किलोमीटर वृंदावन आणि 4 किलोमीटर गोकुळ म्हणजे मथुरेहून 14 किलोमीटर गोकुळ. गोकुळामध्ये नंद बाबा हे गोकुळाचे सरपंच, नंदाची बायको यशोदा आणि यशोदाची मैत्रीण रोहिणी, रोहिणी ही वसुदेव बाबाची 17 नंबरची बायको आणि देवकी 18 नंबरची बायको. टोटल 18 बायका सांगितल्या आहेत वसुदेव बाबाला भागवतामध्ये. तर रोहिणी काय करत होती? देवकी यशोदेसोबत राहत होती. तिला वाटलं माझा नवरा माझ्या सवतीसोबत जेलमध्ये बंद आहे, मग ती राहत होती तिकडं. तर या बळीराम दादाचा 7 महिन्याचा गर्भ काढला आणि तो रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन घातला. आता लोकांना खपल्या काढायची सवय असती. तुम्ही जर का चांगलं केलं, बंगला बांधला, गाडी गिडी घेतली तर कोणी आणणार नाही, लोक जाळणार. लोक म्हणतील असंच काऊन नाही केलं, थोडं हिरो माशीच काऊन नाही केली, गाडी हीच काऊन नाही घेतली. आता मी 27 लाखाची गाडी घेतली, मला कोणी 1 रुपया नाही दिला, पण फॉल्ट काढायला लागले त्याच्यामध्ये. मला चांगली गोष्ट आहे बा. हाती चले बाजारावर कुत्ते भोके हजार. एखाद्यानं 10 लाख रुपये दिल्यावर आपल्याला सजेशन द्यावं, बाबा ही घ्या त्या घ्या. 1 रुपया द्यायचा नाही, ही चांगलीच नाही. आणि जो सांगतोय त्याला आकलीचा पत्ता नाही, जो सांगतोय त्याला गाडी चालवता येत नाही, जो सांगतोय त्याला ABC माहीत नाही, एक्सिलेटर ब्लेड क्रश माहीत नाही मूर्खला, जो सांगतोय त्याला स्टेरिंग म्हणजे काय माहीत नाही. येतंय का लक्षात मी काय सांगतोय? हे सल्ले कोण देत आहे? त्याचा ना आकलीचा पत्ता नाही किंवा ज्याबद्दल सांगतोय त्याच्याबद्दल त्याला काहीच माहीत नाही. येतंय का लक्षात? लोकांना खपल्या काढायची पक्की सवय. रोहिणीला एकदम गर्भवती पाहिलं आणि गोकुळातले लोक टीका करायला लागले, नाव ठेवायला लागले, निंदा करायला लागले. ए करमजली, ए मुझली, एकाएक गर्भवती कैसे बन गई? हमने तो सुना है तेरा पति वसुदेव तेरी सौतन देवकी के साथ मथुरा की कंस की कारागृह में बंद पड़ा है, वो तो कई वर्ष हो गए घर पर नहीं आया, तो तू कहां पर मुंह काला करके आई है? अरे बाप रे, युनो पाहिलं एकाएकी गर्भवती झाली, वरतून आकाशवाणी झाली. चमत्काराशिवाय नमस्कार नहीं. ए लोगों, निंदा मत करो. रोहिणी कल भी पवित्र थी और आज भी पवित्र है. रोहिणी की कोख में पल रहा पुत्र वसुदेव और रोहिणी का ही है. मग लोक शांत बसले. 7वा बळीराम दादानं जन्म घेतला. 8व्यांदा यशोदा आणि नंदबाबाची मुलगी म्हणून मायेला जन्म घ्यायला सांगितला. आणि इकडे भगवान श्रीकृष्णाने जन्म घेतला 8 वर्षाचा वयामध्ये. 8 वर्षाचं वय आहे आणि 8वे बनून भगवान श्रीकृष्ण आले. नंद बाबाला सांगितलं, वसुदेव बाबाला सांगितलं ती टोपली उचला, त्या टोपलीमध्ये मला ठेवून तिकडे मथुरेमध्ये नंद बाबा आणि यशोदेच्या महालामध्ये ठेवून या आणि तिकडून जे आहे तिकडून मायेला घेऊन या. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला माया उपजले ते ठेवी मज आणि येथे मनसी असे रक्षपाळ ते म्या मोहिले सकळ आच्छादित रूपणा मा म्हणे माझा बाप. कानोकान कोणाला खबर नाही. भगवान श्रीकृष्णाला मध्यरात्री गोकुळाष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता मथुरेतून गोकुळात आणून सोडलं आणि गोकुळातून मायेला इकडे घेऊन आले. कंसाला कळालं. कंसाने ती पोरगी घेतली, गारा फिरवली. ती पोरगी वरती निघून गेली, विंध्यवासिनी देवी झाली. गिरी नंदिनी नंदित मैदिनी विश्व विनोदिनी नंदनुत गिरिवर विंध्य शिरोधिणी वाजिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुत भगवती है शीतकंठ कुटुंबिनी भूरि कृत जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कमरदिनी शैलसुत सुरवर वरशिणी दुर्धर धरशिणी दुर्मुख मरशिणी हर्षरत त्रिभुवन पोषिणी शंकर तोषिणी किलबित मोषिणी घोषरत ततुजनि रोषिणी दिति सुरतोषिणी दुर्मद शोषिणी सिंधु सुत जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपरदिनी शैलसुत ऐ जगदम्ब मदम्ब कदम्ब हवन प्रियवासिनी हासरते शिखर शिमोन मृत्रंग हिमालय शृंग निजालय मध्यगत मधु मधुर मधु कैटप भंजिनी रासरते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपरदिनी शैलसुते रम्य कपरदिनी शैलसुते रम्य कपरदिनी शैलसुते. सकाळी
ती मुलगी सटकली तुझ लागी वधी उपजला मध आधी जरी कंसाजी कळेल तो माझ्या बाळासी मारेल कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर सदा नाम वासे गाती प्रेमे मोही प्रेमे तुका म्हणे हरती दोष आनंदाने करती घोष 3722 अभंगाचा नंबर कंसाला कळालं ती माया सटकली सगळे पोरं 6च्या 6 फिरवले की खाली जमिनीवर येऊन पडले मेले ही देवी सटकली विंध्यवासिनी देवी झाली तुला मारणारा शत्रू कुळात पळतोय मी तर त्यानं पाठवलेली माया कंसाला अंतपुरामध्ये नेलं तिकडे सकाळी उठून पाहिल्यानंतर पाहिला नंदाचा नंदन तेने वेधिले माझे मन मूत्र झाला म्हटले गोकुळच्या सुखांत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनाळी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे तुका म्हणे छंद मने मोहिले गोविंदे 1154 अभंगाचा नंबर नंदबाबाचं वय 60 वर्षाचं आहे यशोदेचं वय 54 वर्षाचं आहे कृष्ण परमात्म्याच्या जन्माच्या आधी नंदबाबाकडे 9 लाख गायी आहे लेकिन कुल का कोई वारीस नाही आणि मग सगळ्या लोकांनी संकल्प काय केला आमच्या सरपंचीन बाईला पोरग हो दे रे देवा आमच्या म्हणजे सरपंचाची बायको सरपंचीन अंगठा बहादर का असं ना पण ती सरपंचीन होते जसं मास्तराची मास्तरी तशी सरपंचाची सरपंचीन वकिलाची वकिलीन महाराजाची बायको महाराजीन बाई म्हणजे कीर्तन नाही केलं तरी महाराजीन बाई आणि कीर्तन केलं तर मग येतं एक लक्षात मी काय म्हणतोय आलं लक्षात सरपंचीन बाईला पोरग होऊ दे गुढी लावू गुढी तर बऱ्याच गोपिकांनी गुढी लावली काही कथा करायला लागल्या काही कीर्तन करायला लागल्या आणि काही गायन करायला लागल्या सरपंचाला पोरग झालं पाहण्याकरता तुझी संगती झाली आमोची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे जवळे घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पुरा तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता 3705 अभंगाचा नंबर भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या आधी गोकुळात जेवढे गोप आहे गोपांच्या बायका गोपिका आहेत त्यांचे जे मुलं आहेत बालबाल त्या प्रत्येक गोपाळाकडे एक एक गाय आहे ती गाय दूध देते ते दूध घेऊन त्यांना मथुरेला विकायला न्यावं लागतं आणि दूध विकून जो पैसा येईल त्या पैशानं त्यांचं घर चालतं मग त्यांना दुधापासून निघालेली साय दही तूप आणि लोणी आणि ताक यांना ताकच खाऊ लागायचं भाकरीसोबत पण सरपंचाला पोरग झालंय 9 लाख गाई आहे आणि आम्हाला आता दूध भेटणार म्हणून घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर भगवान श्रीकृष्णाला पाहिला गेल्यावर सगळ्या गोपिका काय करायला लागल्या सगळ्या गोपिकांनी सुंट वड्याचे ताट भरून घेतले आणि पळत पळत गोपिका ज्या ज्या गोपिकांना कळालं भगवान श्रीकृष्णाचा जन्म झालाय नंद आणि यशोदेच्या इथे पुत्र झाला त्यांनी आपल्या स्वखर्चानं पराती भरून घेतल्या आणि त्याच्यामध्ये सुंट वडे भरून घेतले पळत पळत सुंट वडे लगबगीनं वाटू लागल्या दुसरीने विचारलं काय ग बाई अगं सरपंचाला पोरग झालंय म्हणले आणि मग सरपंचाला पोरग झालं तू का वाटते म्हणले त्याचं कारण असं आहे अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हासितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपतेरखिलम मधुरम भगवान श्रीकृष्णाचं अधर म्हणजे काय म्हटले हात वदन म्हणजे मूक नयन म्हणजे डोळे आणि हास्य म्हणजे हास्य मुद्रा हे जितकं दिव्य आणि अभूतपूर्व आहे तसं जगामध्ये दुसऱ्या कोणाचं नाही स्वतःला पोरग झाल्यानंतर एक पाठ 100 ठिकाणं लावू यात नवल नाही पण सरपंचाला आणि सरपंचीन बाईला पोरग झाले अख्खं गोकुळ आनंदाला पारावार नाही त्या गोकुळामध्ये 5 दिवस नंदबाबाच्या वाड्यामध्ये दाटी झाली भगवान श्रीकृष्णाला पाहण्याकरता 5 दिवस चूलबंद अवतानाचा कार्यक्रम नंदबाबांना ठेवला घरी कोणी जाऊ नका इथेच राहा इथेच जेव्हा म्हटले घरी जाऊच नका 5 दिवस झाल्यानंतर 5व्या दिवशी सकाळी नंदबाबा उठले सकाळी 4ला आणि 9 लाख गायींना त्यांनी प्रदक्षिणा मारल्या 3 आणि गायींच्या चरणाची जी धूळ आहे ती धूळ त्यांनी गंध म्हणून डोक्याला लावली आणि मग 5व्या दिवशी माध्यान्ह समयाला भव्य मंडप दिला आपल्या अंगणामध्ये आणि कुलगुरू गर्गाचार्यांना बोलवलं आणि कुलगुरू गर्गाचार्याच्या मार्गदर्शनानं 2 लाख गायींचं दान दिलं कोणी नंदबाबांनी पहा पोरग जन्माला आल्यावर गायीचं दान दिलंय आणि बरेच लोक पोरग जन्माला आल्यावर काय करतात 2 लाख गायींचं दान दिलंय म्हटले दानम परम भूषणस्य श्रीकृष्णो वदती स्वयं गवाम मध्ये बसाम्यहम
नमो गोभ्यं श्रीमतीभ्यं सौरभेभ्य एव च नमो ब्रह्मसूताभ्यश्च पवित्राभ्यो नमो नमः यया सर्वमिदं व्याप्तं जगदस्तावरजंगमं तामधेनु शिरसा वंदे नमामि प्रणमाम्यहं. गरुड पुराणातले मंत्र आहे. गाईला पाहिल्यावर हे मंत्र म्हणायचे आणि गाईला प्रदक्षिणा मारायचे. एवढंच नाही, अहो जेवायला बसल्यावर जेवायच्या ताटातला पहिला घास गाईसाठी जर का काढून ठेवलं ना रोज गाईचं नाव घेऊन 11,000 वर्ष माणूस स्वर्गात राहतो. गरुड पुराणात लिहिलं. याला गोग्रास असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? गोग्रास. आणि 33 कोटी देवांना युक्त आहे. कलियुगातली साक्षात देवी आहे बरं गाय. 33 कोटी देवता आहे. गाईच्या उजव्या डोळ्यामध्ये सूर्य आहे, गाईच्या डाव्या डोळ्यामध्ये चंद्र आहे, गाईच्या उजव्या कानामध्ये अश्विनी आहे, डाव्या कानामध्ये कुमार आहे, अश्विनी कुमार. गाईच्या नासिकेमध्ये नाकामध्ये कोण आहेत? पवनदेव आहेत, हनुमंताचे वडील. गाईच्या दोन्ही ओठामध्ये वरुणदेव विद्यमान आहेत. गाईच्या जिभेवर भगवान शंकराची पत्नी माता पार्वती आहे. गाईच्या गळ्यामध्ये जे आहेत, गळ्याखालची जी पोळी आहे तिथे कंबल नावाचे नाग आहेत. गाईच्या गळ्यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे 4 वेद आहेत. गाईच्या हृदयामध्ये भगवान कृष्ण आहेत. गाईमध्ये भगवान महादेव आहेत. गाईच्या पाठीमध्ये पित्र आहेत. तुमच्या आमचे सर्वांचे मरण पावलेले जे आहेत ते पित्र आहेत. गाईच्या योनीमध्ये माता लक्ष्मी आहे. गाईच्या शेणामध्ये गंगा नदी आहे. गाईच्या गोमूत्रामध्ये यमुना नदी आहे. गाईच्या तुपामध्ये रेवा नावाची नदी आहे. गाईच्या खुराणमध्ये गंधर्व आहेत जे स्वर्गामध्ये गायन वगैरे करतात. आणि अप्सरा वगैरे गाईच्या या गुडघ्यांमध्ये आहे. अशी सर्वदेवमयी गो श्रीकृष्णो वदती स्वयं गवां मध्ये बसाम्यहम. 2 लाख गायींचं दान दिलं. 7 पर्वत बनवले. तीळ आणि गुळ यांचं एकत्रीकरण दिलं. ते ब्राह्मणाला दान केलं. 6 दिवसाचं वय झालं भगवान श्रीकृष्णाचं. कंसानं मारण्याकरता पुतना मावशी पाठवली. कंसेन प्रहिता घोरा पूतना बालघातिणी शिशु संचार निगरंती पुराग्राम व्रजादिषु. श्रीमद भागवतामध्ये त्या पुतनेचा उद्धार केला. 10 दिवसाचं वय झालं. एक तृणावर्त महाबळ नावाचा राक्षस ब्राह्मणाच्या रूपामध्ये पाठवला. जानवे तुटले, पंचंग फाटले, धोतर गळा आले. ते ब्राह्मणाच्या रूपात आलं. खोटं खोटं बनवून आलं. पाठ आला, वरवंटा आला. त्याच्या पायात बसायला लागलं. अंगावरचे कपडे निघोस्तर ते पायाला लागलं. त्याला फटके बसतच होते. 12 दिवसाचं वय झालं भगवान श्रीकृष्णाचा. तृणावर्त नावाचा राक्षस कंसानं पाठवला. वाहटोळीच्या रूपात त्याचाही उद्धार भगवान श्रीकृष्णानं केला. 14 दिवसाचं वय झालं. शक्तासुर नावाचा राक्षस पाठवला. 70 दिवसाचं वय झालं. भगवान श्रीकृष्णाच्या 2 आत्या आल्या. नंदबाबाच्या सख्या बहिणी नंदा सुनंदा. त्या नंदा सुनंदा आत्यांनी 70 दिवसाचे म्हणजे 2 महिने 10 दिवसाच्या कृष्णाला पाळण्यात टाकलं. नाव ठेवलं कृष्ण. 6 महिन्याचं वय झालं. 9 महिन्याचं वय झालं. देव रांगायला लागले. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगीत. एने माझे कबाड उघडिले, एने माझे शिंके ओतोडिले, दया दुधादे बक्षिले उलंडले ताकाते. आणि मग 1.5 वर्षाचं वय झालं भगवंताचं. भिंतीला धरून चालायला लागले. माती खाल्ली. एक दिवस असा यशोदेनं मारण्याकरता हात उगारला. आ केला. त्रिभुवन दाखवलं. भगवान श्रीकृष्णाच्या जिभेमध्ये भगवान शंकर म्हणतात, माते अगं तुझा जो पोरगा आहे म्हणले अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बाळक नंदा घरी नबल के भडे नकळे कानोभाचे कोडे पृथ्वी जेने तृप्त केली त्याची यशोदा भोजन घाली 3721 भंगाचा नंबर 5 चरंतु कर्म महाराज गाथा. आग हा कृष्णं ब्रह्मं कृष्णस्तु भगवान स्वयं आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवं प्रति गच्छति प्रमादात कुरुप्ता कर्म प्रचवेतना ध्वरेषु यत स्मरणादेव तत् विष्णु संपूर्णं स्यादिति श्रुती. ही जे विष्णू सहस्रनामामध्ये 1000 नावं आलेले. अगं तुझाच मुलगा ब्रह्म आहे, कृष्ण आहे, प्रभू आहे. आम्हाला लावू देऊ, पण आईला कशाच कळतो? हिला वाटलं काही झालं काय, मला जादू टोना वगैरे असं यशोद काही डोळे बंद करते काय पाहत काय. आणि हात द्यायला नको रे बा, पोराला मारायला नको. 2 वर्षाचं वय झालं कृष्ण परमात्म्याचं. 2.5 वर्षाचं वय झालं. आणि मग भगवान श्रीकृष्णानं काय केलं? एक माखन चोर मंडळ बनवलं. त्याचे अध्यक्ष कृष्ण, उपाध्यक्ष बळीराम दादा, श्रीधाम्या, पेंध्या हे सगळे अध्यक्ष वगैरे बनवले. आणि 9 लाख गोपाळांना भगवान श्रीकृष्ण दही दूध तूप लोणी खाऊ घालू लागले. ज्यांना ज्यांना दही दूध तूप लोणी खायचं त्यांना भगवान श्रीकृष्ण म्हणाले एक काम करा. तो भगवान श्रीकृष्णाच्या मुखातनं प्रकट झालेला व्यक्त भाव अभंगाच्या पहिल्या
आणि लौकिक दृष्टिकोनातनं जर काही अभंगाचा विचार केला तर भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या आधी जेवढे गोप गोकुळात होते, कृष्ण परमात्मा तर नंतर आले, त्यांना दही दूध तूप लोणी खायला भेटत नव्हतं का? प्रत्येक गोपाळाच्या घरी एक किंवा फार फार तर दोन गाय, एक कोरडी असली तर एक जाणलेली असायची, ते दूध मथुरेच्या बाजाराला त्यांना न्यावं लागायचं. कृष्ण परमात्म्याला त्यांनी विनंती केली की आम्हाला दही दूध तूप लोणी खायचं आहे. तर भगवान श्रीकृष्णानं माखन चोर मंडळ बनवलं, म्हणजे दही चोर मंडळ. त्याचे अध्यक्ष कृष्ण, उपाध्यक्ष बळीराम दादा, श्रीदाम या पेंध्या. 9 लाख गोपाळांना दही दूध तूप लोणी खाऊ घालू लागले भगवान श्रीकृष्ण. पण 8 एक होती म्हणले, बँकेमध्ये जर का कर्ज घ्यायला गेलो तर फॉर्मवर लिहिलेलं असतं टर्म्स अँड कंडिशन अप्लाय. म्हणजे काय हो, नियम आणि अटी लागू, नीट सही पाहून करा भाऊ. येतं की लक्षात? माझ्या मागं यायचं का म्हणले, बोबाटा करत चालायचं नाही. आपण जर का बोबाटा करत गेलो आणि पत्रिका जर का बनवली की सावध राहा, आज आम्ही सगळेजण तुमच्या इथं दूध तूप लोणीची चोरी करायला येणार आहे असं सांगून जात असते. होय, याल तरी या रे लागे आणि अबघे माझ्या मागे मागे. ज्यांना घरी दूध तूप लोणी भेटत नाही त्यांना दही दूध तूप लोणी खाऊ घालणे हा झाला लौकिक आणि भौतिक भाव. खरा भाव काय आहे? हे जे सगळे ग्वाल बाल आहेत हे साधारण जीव आहेत आणि भगवान श्रीकृष्ण ब्रह्म आहे. जीवाचं आणि ब्रह्माचं मिलन आहे, मायेचं आणि ब्रह्माचं मिलन आहे, साधकाचं आणि ईश्वराचं मिलन आहे. आणि मग साधकाला ईश्वराकडे जावं लागतं. मस्तक ढेंगणा करी संतांची या चरणा, किंवा म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरेल पार भवदस्त्र नदीचा. बहु आहे कर्णावंत अनंत हे नाम ज्या तुका म्हणे, साक्षी आले तरी केले प्रकट. 2960 अभंगाचा नंबर. तुझबेन कोणा शरण जाऊ नारायण ऐसा न देखी मी तुझ्या कोणी ते कोणी पाहिली पुराणे धांडवले दर्शने तुका म्हणे ठाई जडून ठेलो तुझे पायी. 2362 अभंगाचा नंबर. रिकामे तुम्हाला न राहो क्षण क्षणाही वेळोवेळा पराजन नारायण हे चिकरी. 2462 अभंगाचा नंबर. नामगोड पुरे कोड सकाळी रसना येरा रसा बेटे घेता घोट अधिक अनिका रसे मरण गाठी एने तुटी 1788 अभंगाचा नंबर. 4 चरण घेऊन या चक्रगदा हाची धंदा करतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाची सफारी. अव्यक्त ते आकरले रूपाले गुणमंत तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठल. 9 अभंगाचा नंबर. पडता जड भारी दासी 8 बाबा रे मग तो दिसे नाडे गेली सुदर्शन नामाचं चिंतने बाराबाटा पळते बिगणे तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण. 2266 अभंगाचा नंबर घेऊन या. नामाची या सहस्त्रभरी नावा या अवधारी सजून या संसारी तारू झालो. अध्याय नंबर 12 ओबी नंबर 90 ज्ञानेश्वरी. नाम जपयज्ञ तो परम बाधून कृष्णानादि कर्म नामे पावन धर्मा धर्म नामे परब्रह्म वेदार्थ. अध्याय नंबर 10 बोई नंबर 233 ज्ञानेश्वरी. या सगळ्या प्रमाणाला सार्थ करण्याकरता साधकाच्या भक्ताच्या मनामध्ये भगवंताच्या भेटीविषयी ज्वलंत भावना उत्पन्न झालेली असली पाहिजे. आणि ती ज्वलंत भावना या अभंगातनं पाहायला मिळते. देवाची प्राप्ती जाऊ देवाची या गावा देव देईल विसावा. 1889 बरं का बाबा अभंगाचा नंबर. जाऊ देवाची या गावा देव देईल म्हणले विसावा. विसावा प्राप्त होण्याकरता देवाचं सानिध्य. मग देवाचं सानिध्य प्राप्त करण्याकरता बिना साधनेचा देव कसा करा रे बापांनो. साधनं हरीचे झनी करणीचे करू नका. हा किंवा मग होईन भिकारी पंढरीचा वार करी हाची माझा नेम धर्म. मुखी विठोबाचे नाम. 350 अभंगाचा नंबर. 60वीला हरी जी हृदय मंदिरी त्यांची सरलीयर झाला सफळ व्यापार. 351 अभंगाचा नंबर. काय म्हणले? 60वीला हरीजी ही हृदय मंदिरी. ज्यांनी हरीला आपल्या हृदयामध्ये स्थान दिलं, हरीला आपल्या जीवनात विद्यमान केलं, प्रकट केलं, नामस्मरणाची परंपरा स्थापित केली. आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक. आशान करता काय म्हणले, याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. देवाला काही एकच काम नाही, अख्खे लोक घंट्या वाजित आहेत. त्याच्यामध्ये जो माणूस जास्ती घंटी वाजवितो, जो माणूस जास्ती नामजप करतो, जो माणूस जास्ती ज्ञानेश्वरी वाचतो, जो जास्ती गाथा वाचतो, जो जास्ती एकनाथी भागवत वाचतो, त्याच्याकरता भगवंत काय करतात म्हणले, त्याच्याकरता स्वतःचं देहभानही भगवंत काय करतात म्हटले, विसरतात. अशा पद्धतीने येतं एक लक्षात. आणि म्हणून याला तरी यारे लागेन अवघे माझ्या मागे मागे. वेदांताचा भाव काय आहे? विषयानं भरलेल्या जीवाला अंतकरणाच्या शुद्धी करता आणि देहाच्या निवृत्ती करता, म्हणजे मृत्यूनंतर देहाच्या उच्चतम गतीला प्राप्त करण्याकरता भगवंताची शरणागती स्वीकार करावी लागते. त्या वेदांताच्या भावाचं दर्शन याच्यामध्ये. म्हणजे याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. माझ्या मागं याय आले तर कल्याण आहे, नाही जर का माझ्या मागे आले तर अकल्याण मात्र निश्चित आहे. म्हणून याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. दुसरा वेदांताचा भाव आहे, जो देवाच्या शरणागतीमध्ये जाईल
तुकाराम महाराजाचं प्रमाणच आहे ना, दोन प्रकारच्या संगती आहे. वाईटाची संगत केली तर जोडे पक्के, आणि देवाची जर का संगत केली तर देव होई जेत देवाचे संगती, देव होई जेत देवाचे संगती, पतन पंगती जगाची तुकाराम महाराज म्हणाले देव होई जेत देवाचे संगती, पतन पंगती जगाची, दोन्हीकडे दोन्ही वाहतील वाटा, करी रे साठ आपुलाला 185 अभंगाचा नंबर. आणि वारंवार जर का आपण स्वर्गीय ब्रह्मलीन बंकट स्वामी महाराज, ब्रह्मलीन मामासाहेब दांडेकर, ब्रह्मलीन वास्कर महाराज, ब्रह्मलीन तात्या महाराज साखरे, ब्रह्मलीन स्वानंद सुकनेवासी वैकुंठवासी जोग महाराज यांचे नावं जरी घेतले म्हणले आपण पुण्यवंत व्हावे. घेता सज्जनांची नावे नेगे माझी वाचा तोटी, महालाभ फुकासाठी 184 ना बाबा अभंगाचा नंबर. दोन्हीकडे दोही वाटील वाटा. लक्षात आलं का तुमच्या? नाहीतर मग अधमाची यारी, रंगपतंगाचे परी 153 अभंगाचा नंबर. मोकार माणसाची जर का संगत केली तर कांड पक्क होत आहे म्हणले, आणि साधू माणसाची जर का संगत केली तर स्वर्गाचं तिकीट कन्फर्म भेटतं. आणि हा वेदांताचा भाव याच्यामध्ये लपलेला. याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे. जीवाला जर का कल्याण करायचं असेल त्यानं ब्रह्माच्या मागे गेलं पाहिजे, त्यानं मायेच्या मागे नाही गेलं पाहिजे. हा वेदांताचा भाव याच्यामध्ये लपलेला आहे. ज्या जीवाला स्वतःचं आत्मकल्याणाची इच्छा आहे किंवा चतुमुक्तीपैकी समीपता श्लोकता स्वरूपता संयुजता या 4 मुक्तींना प्राप्त करायचं आहे, त्यांनी याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. मग तो जीव जेव्हा आत्मकल्याणाच्या दृष्टीनं किंवा मुक्तीला प्राप्त करण्याच्या दृष्टीनं जेव्हा त्या परमार्थाच्या ईश्वराच्या ईश शक्तीच्या परमार्थ आदिसत्ताची सत्ता परमसत्ता दिव्य सत्तेच्या मागे जायला लागतो, तेव्हा त्याला काय देतात म्हणले, लौकिक आणि भौतिक दृष्टीनं त्याला जे खायला प्यायला किंवा यथामा प्रपद्ये ताम तथैव भजाम्यहम तेषामहम वहा, म्हणजे त्याचा जो संसार आहे भगवंत कसं चालवतात. ज्याला दही दूध तूप लोणी खायचं आहे त्यांना बोभाटा करू नका. बोभाटा केला तर गोकुळातले लोक जागी होतील. आपल्याला ज्या उद्देशपूर्ती करता जायचं दही दूध तूप लोणी, ते जर का जागे झाले तर खाता येणार नाही. ते छाव में जाना छाव में आनी अशी एक म्हण आहे. आणि आध्यात्मिक पार्श्वभूमीनं जर का अभंगाच्या या 3ऱ्या चरणाचा विचार केला तर वेदांताची एक दिव्य प्रक्रिया याच्यामध्ये लपलेली आहे. हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला, म्हणजे साधकाशी दशा उदास असावी, नसावी उपाधी अंतर्बाह्य. आणि म्हणून परमार्थिक मार्गामध्ये एकदम मी मोठा होईन चमकणार. थोडे आहे चित्तसाह्य झाली, हर्षमर्ष पाही रंगी पांडू रंगी सरले ते 85 तुझ्या आहे तुझपाशी परी तू जागा चुकला असेल. थोडा धीर धर आणि मार्ग जो आहे मार्ग प्रशस्त कर, परंपरेचं अवगाहन कर. तुझा जीवनाचा तू शिल्पकार आहे, देव तुला दिल्याशिवाय राहणार नाही. हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला. म्हणून आध्यात्मिक जीवनामध्ये एक काम करा, हे जीवन पुन्हा आहे की नाही आहे हे सांगता येत नाही. इथे जन्माला यायची चेष्टा स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. 3356 अभंगाचा नंबर. येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती 512 अभंगाचा नंबर. म्हणून हे जीवन पुन्हा नाही. या जीवनामध्ये एक काम करा म्हणे. भगवान श्रीकृष्ण जेव्हा गोपांना दही दूध तूप लोणी खायला घेऊन गेले ना, ताकच प्यायला लागले येड्यावानी. अरे येड्या हो, माझ्या जन्माच्या आधी तुम्ही ताक पेत होते म्हणून माझ्याकडे आले आणि मला म्हणले दही दूध तूप लोणी खाऊ घाला. अरे ताक म्हणजे आसार म्हणजे संसार आहे, आणि दूध म्हणजे शुद्ध सार म्हणजेच परमार्थ आहे. या वेदांताच्या भावाचं दर्शन अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका मने सांडा तुका मने सांडा गाटे, तुका मने सांडा गाटे, तुका मने सांडा गाटे, तुका मने सांडा गाटे, तुका मने सांडा गाटे. तेने नका भरू पोटे, आधी देतो पोट भरी. तेने नका भरू पोटे, नका भरू पोटे, आधी देतो पोट भरी. आधी देतो पोट भरी. अरे विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, रखुमाये, विठोबा
सांडा घाटे तेने नका भरू पोटे. काही क्षणातच या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली भजन होईल, काल्याचा अभंग होईल. भगवान श्रीकृष्णानं वर्ष 2.5 ते 5 पर्यंत दही दूध तूप लोणीची चोरी केली आहे. यशोदे भवत्या मिळाल्या गवळणी सांगते गारहाणे नाना परी. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. 1 मास खोडी देवी नाही केली प्रचिती आली. यशोदेसी देवासीच पोसे देव काय झाला हासे आले बोला याचे हरी. आता तुझं काही करणं नाही म्हणले, तू शाळेमध्ये जाय. शाळा कोणते म्हणले, आता हेचे जेवू सवे घेऊ शिदोरी हरिनामाचा खिचडी काला. प्रेमे मोहिला साधने चवी चवी घेऊ घास ब्रह्मर सावडी. तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना. 3755 भंगाचा नंबर. आता एक काम कर म्हणले कृष्णा, तू बळीराम दादा श्रीदाम या पेंध्या मधुमंगल मनसुखा असे 9 लाख गोपाळ. प्रत्येकानं प्रत्येकाची एक एक गाय घ्या. तुम्ही पण आपल्या 9 लाख गायीपैकी तुझ्या वडिलांना 2 लाख तर दिला, 7 लाख आहे त्याच्यातून जेवढे न्यायचे तेवढे न्या. सकाळी निहार्या करा आणि सोबतच्या शिदोऱ्या सोबत न्या. वृंदावनामध्ये जा आणि गोचारण लीला करा. त्याला गोचारण लीला म्हटलंय. गोकुळातून वृंदावनामध्ये येऊ लागले. कंसानं अजगराच्या रूपात अगासूर पाठवला, त्याचा उद्धार बळीराम भगवान श्रीकृष्णांनी केला. बगळ्याच्या रूपात बकासूर पाठवला, त्याचा उद्धार केला. शंखचूडाचा उद्धार केला. गाढवाच्या रूपामध्ये कंसानं धेनुकासूर नावाचा राक्षस पाठवला, त्याचाही उद्धार भगवान बळीराम आणि कृष्ण परमात्म्याने केला. घोड्याच्या रूपामध्ये केशी नावाचा राक्षस पाठवला, त्याचाही उद्धार केला. बैलाच्या रूपामध्ये अरिष्टासूर पाठवला, त्याचाही उद्धार केला. कालियाचं मर्दन केलं. कालियानं गोकुळ मथुरा वृंदावनचं पाणी सगळं विषयुक्त करून टाकलं होतं. क्रिकेट खेळण्याच्या नादानं कदंब झाडावर चढले, निर्विष करून टाकलं ते पाणी. गोपाग्नीचा दाबाग्नीपासून बचाव केला. कृष्णा धावरे लवकरी संकट पडले भारी. हरी तू आमचा काय बारी. आले विघ्नानी भारी कृष्णा धावरे. नियम काय आहे, गोकुळात सकाळी जेवण करायचं म्हणजे काय करायचं, निहाऱ्या करायच्या आणि शिदोऱ्या बांधून घ्यायच्या आणि दुपारी शिदोऱ्या खायच्या आणि संध्याकाळी पुन्हा जेवायला घरी. पण एक दिवस गोकुळात निहाऱ्या केल्या. कृष्ण परमात्मा बळीराम दादा सगळ्या गोपाळांनी आपल्या आपल्या काही घेतल्या, वृंदावनामध्ये आले. दुपारची जेवणी केली, नितका खेळ खेळी पुन्हा भुका लागल्या. म्हणले आता सांच्यालाच घरी जायचं. जेवायचं कसं म्हणलं, इथंच वृंदावनामध्ये पुढे काही साधू संत आलेले आहे, त्यांच्या बायका आहे, त्यांच्या बायका माझे भक्त आहे. त्यांना सांगा आम्ही कृष्णाचे भक्त आहोत, गोपाळ आहोत, ते आपल्याला खायला काहीतरी देतील. त्या साधू संतांच्या बायकांनी भगवान श्रीकृष्णाच्या गोपाळांना खायला ज्या खायच्या अनेकविध वस्तू दिल्या, खायच्या अनेकविध वेगवेगळ्या प्रकारचे व्यंजन, त्याला सांप्रदायिक परिभाषेमध्ये काला असं म्हणतात आणि वृंदावनामध्ये त्याला 56 भोग असं म्हटलेले. आजी ओस अमरावती काला पहावया येती. विसरती देह भाव आपला न समाय मेदेनी. 3734 अभंगाचा नंबर. काल्याचे असे देवजळी झाले मासे. 3732 अभंगाचा नंबर. येथे मिळतो दही भात नाही वैकुंठी तो मात. तुका म्हणे काला हा वैकुंठी दुर्लभ, विशेष तो लाभ येथे संत संगे. भगवान श्रीकृष्णानं साधू संतांच्या बायकांना दिलेलं अन्न एकत्रित केलं आणि त्या एकत्रित केलेल्या अन्नाला वारकरी संप्रदायाच्या संत साहित्यामध्ये आमचे संत मांदियाळी काला म्हणतात. त्या वस्तूचा काला कृष्ण परमात्मा एकची टाळी झाली. चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळ असिला या वाटे नामदेव कीर्तन करी. पुढे देव नाचे पांडुरंग. जनी म्हणे देवा तुम्ही बोला अभंग. वरतून देवता म्हणतात काय भाग्य या गोपाळांचं रे, काय भाग्य आहे. अरे हे काला खातात रे कृष्णासोबत आणि आपण देवता असून अमृत पिऊन आपण अमर आहे, पण आपल्याला काला भेटत नाही. वरतून सगळे देवाधिक कृष्ण आणि बळीराम देणार नाही, पण गोपाळांना म्हणतात आम्हाला द्या ना काला. ते खालून त्यांना बाकडं दाखवायला लागलं. तुम्हाला नाही काला, अभंग आहे. वाकुलिया ब्रह्मदिका असं करायला लागले. तुम्हाला नाही काला, वाकुलिया ब्रह्मदिका उत्तम लोक दाखवू. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीया विरगाढे. कंठी धरिला कृष्णमणी अवघा जणी प्रकाश. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. 3725 अभंगाचा नंबर. काला खायचा तर वैष्णव व्हाव लागल म्हणले. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया नाही अनिक प्रमाण. तन जन तृण जन 217 अभंगाचा नंबर. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद ब्रह्म अमंगळ. जो वैष्णव वारकरी दुसऱ्यात भेदच करत नाही. दुसऱ्या अभंगाचा नंबर 21. वा म्हणले वारकरी तुम्हाला भेटल म्हणले काला. त्यांना काला दिला नाही. देवता म्हणले कमीत कमी काला खायला पाण्यामध्ये खेकडे मासे होऊन बसू. काल्याचे खरकटे हातात व्हायला येतील म्हणले. वाळवाळ तो उष्ट खाऊ म्हणले. कृष्णाने सांगितलं आजचे दिवस हात धुवायचे नाही, घोंगड्याला पुसा, पाणी प्यायचं, ताक प्या. पण त्यांना काला भेटू दिला नाही. वैकुंठ काला हा वैकुंठ दुर्लभ विशेष लाभ येते म्हणून उपजवून या पुढती येऊ. काला खाऊ दही भात. ज्ञानेश्वर माऊली भजन होईल आणि त्याच्यानंतर मग काल्याचा विठ्ठल जय जय विठ्ठल भजन होईल. काल्याचा अभंग होईल. पुढची सूचना आपल्याला प्राप्त होईल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली